अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी 4 चाकी गाडीत आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हातात तलवार कोयता घेत धुडगूस घालून गाड्यांची तोडफोड केली। त्रिमूर्ती चौकातील अवनी रेसिडेन्सी या ठिकाणी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक 4 चाकी आली। या गाडीमध्ये अगदी फिल्मी स्टाईलने मागच्या मोकळ्या बाजूला 10 ते 12 जण झोपून इशाऱ्याची वाट बघत होते। या टोळक्याला कोणाला तरी लक्ष करायचे होते, मात्र संबंधित व्यक्ती न भेटल्याने त्यांनी परिसरातील गाड्यांवर कोयत्याने वार करत परिसरात हैदोस घातला। यावेळी परिसरातील महिला आणि पुरुष घाबरून सैरावैरा पळू लागले। दरम्यान एक महिला घरात पळाली। त्या घरात जेवण करायला बसलेले कुटुंबीय देखील घाबरले, मात्र त्याच दरम्यान गरम भाजीच्या पातेल्याला पाय लागल्यामुळे ते पातेले एका 2 वर्षीय मुलीच्या अंगावर उडाल्याने ती चिमुकली भाजली गेली। यानंतर या टोळक्याने या ठिकाणाहून निघत कामटवाडे गाव गाठले। नवीन नाशिकमधील कमलनगर सावन रो हाऊस परिसरात रात्री 9:30 ते पावणे 10 वाजेच्या सुमारास हातात धारदार शस्त्राने 2 ते 3 गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। दरम्यान अंबड पोलिसांनी दोनही ठिकाणी पोहोचून पंचनामा केला असून संशयितांचा तपास सुरू आहे। आता 9-9:30च्या दरम्यान इथं काय झालं म्हणा, एक पिकअप भरून पोरं आले इथं आणि आम्ही जेवण करत होतो, सगळी पब्लिक सगळे घरात होते। तेवढ्यात इथं एक पिकअप भरून पोरं आले, 30-40 जण आले। तेवढ्यात मी माझी पिकअप आहे तर मी घरात जेवण करत होतो, तर मी बाहेर आलो, पाहिलं काहीतरी आरडाओरडा चालू होता। तेवढ्यात ते इकडे आले तर माझ्या गाडीची काच फोडली। मी त्याच्या मागून विचारायला गेलो का कोण आहे बा माझ्या गाडीची काच फोडली, तर तेवढ्यात माझ्यावर कुऱ्हाड, कोयता, तलवार, त्यांच्याकडे इवन मला तर वाटतं बंदूक पण होती। तर त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर असे वडले, तलवारीने असं वडलं, तर माझ्या मंडळीने मला मागं खेचलं, तर मी वाचलो तेवढ्यात आणि ते पळाले पुढं लगेच। तर पिकअप भरून माणसं होते, फार म्हणजे जवळपास 30-40 जण होते ते त्याच्यात। तर त्याच्यात तुम्ही बघा त्यांना काय करायचं पोलिसांना। आमचं काही कल्पना कुठले पोर होते, काहीच आयडिया नाही आम्हाला, कुठले परिचयाचे कुठले नाही, काहीच आयडिया। या संदर्भात पोलीस स्टेशनला कळवलं? हो, आम्ही फोन केला पोलिसांना, पोलिस आले, त्यांनी बघितलं आणि गेले ते परत। त्यांना कुठं कॉल आला म्हणून इतका प्रचंड वेगात आवाज झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, आमच्या घरात जेवण करता करता त्या मुलीचा हात सुद्धा त्या भाजीत पडला। त्या मुलीला आता आम्ही इतक्यात हॉस्पिटलला पण घेऊन गेलो। दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी प्रशांत निरंतर, नवीन नाशिक।